नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही, तो तुमच्या स्वतःच्या पोटातूनच सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत आहेत. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आत तो एक गोंधळ आहे. सकाळी उठताच थकवा येणं, वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाही. तुमचे आतडे आता बिघडू लागले आहेत याचं हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करत आहेत आणि तुम्हाला ते माहीतही नाही. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी नक्की कोणत्या आहेत. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की तो स्वतः निरोगी आहे, परंतु सत्य हे आहे की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोचवत आहेत. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहीत देखील नाही. जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजारही होऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला त्या 7 गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामध्ये विष लपलेलं आहे. नंबर 1 वरती आहे बिस्किट, सर्वात मोठं विष. तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की बिस्किटे हलकी असतात, चहा प्यायल्याने काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटे पीठ, शुद्ध साखर आणि रसायनापासून बनवलेल्या असतात. हे तुमच्या पोटामध्ये जातं आणि हळूहळू तुमच्या पोटामध्ये चिकटायला लागतं आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई थांबवतं. तुम्हाला वाटतं की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत आहे. वारंवार गॅस होणं, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ होत नसणं ही त्याचीच लक्षणे आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज ते खात आहात. सकाळी चहा प्यायल्याने संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेचच, म्हणजे हळूहळू ही सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे. जर तुम्ही अजूनही थांबलात नाही तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजार बनू शकते. दुसऱ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे थंड पेये. ते हळूहळू विषारी होत चालले आहेत. जर तुम्ही थंड पेय प्यायले तर काय होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य भीतीदायक आहे. शीतपेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीत अनेक चमचे साखर असते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगाने वाढवते. इतकंच नाही तर त्यात असलेलं आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोहोचवतं. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. पोटामध्ये जळजळ, गॅस, जडपणा, मात्र यामागचं नेमकं कारण माहीत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यामध्ये दररोज अन्नासह किंवा मग मित्रांसोबत मजा करण्याची ही एक सवय बनते आणि हळूहळू ती तुमची आतडे कमकुवत करते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून शीतपेयांपासून दूर राहा. तिसऱ्या क्रमांकाच्या फास्ट फूड ते म्हणजे पिझ्झा, बर्गर. चव घेण्यासाठी मजेदार आणि आतून आपण ते खूपच टेस्टी लागतं म्हणून खातो. तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाता तेव्हा काय होतं असं तुम्हाला वाटतं? कधीकधी ती एक सवय बनते. हे फास्ट फूडमध्ये घडतं. जास्तीचं तेल, पीठ आणि रसायने जी तुमच्या पोटात गेल्याने व्यवस्थित पचत नाही आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त झोपेचीच जाणीव होते, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्यास सुरुवात करता. मित्रमैत्रिणींसोबत आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी आणि हळूहळू ही सवय तुमचं आरोग्य बिघडवते. जर तुम्ही आता थांबला नाही तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकतं. चौथा क्रमांक, जितका गोड आतला शत्रू तितकाच मंद. तुम्हाला गोड आवडतं, जेवणानंतर काहीतरी गोड किंवा दिवसभरामध्ये वारंवार काहीतरी गोड, हे सर्व खूप सामान्य आहे. पण सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करत आहे. जास्त साखरेचं सेवन केल्याने तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगाने वाढू शकतात आणि चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात.
यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होते. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गोड एक कडूकली बनते. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला खाण्याची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासून मिठाई कमी करा. 5व्या क्रमांकावरती येतं ते म्हणजे पॅक केलेले अल्पोपहार. हळूहळू शरीर आपलं खाली करतं. चिप्स, खारट कुरकुरीत या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो. पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनत आहेत. ते ट्रान्स फॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षकांनी भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त एक पाकीट खाल्लं आहे, परंतु हे एक पाकीट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून TV पाहणं ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला याचे व्यसन केव्हा लागते हे तुम्हालासुद्धा कळत नाही. हळूहळू तुम्हाला पोटामध्ये जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक लागणे जाणवेल. हे सर्व एक लक्षण आहे की तुमचं शरीर आतून कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही थांबला नाही तर या छोट्याशा सवयींमुळे मोठा आजार होऊ शकतो. 6वा क्रमांक म्हणजे रात्री उशिरापर्यंत जेवण करणं. सर्वात मोठी फसवणूक. तुम्ही उशिरा खाता तेव्हा काय होतं असं तुम्हाला वाटतं. सत्य हे आहे की ही सवय हळूहळू तुमच्या शरीराला हानी पोहोचवत आहे. रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता तेव्हा ते योग्यरित्या सुटत नाही, ज्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहतं आणि हळूहळू आणि लगेच झोपी जातं. ह्या छोट्या छोट्या चुका तुमचं आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासूनच झोपण्याच्या 2-3 तास आधी खाणं सुरू करा. 7व्या क्रमांकावरती आहे कमी पाणी पिणं. ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्याने काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं. सत्य हे आहे की एक सवय तुमचं शरीर आतून खराब करत आहे. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते. पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पितात तेव्हा मात्र शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसणं आणि सतत थकवा जाणवतो. पण तुम्हाला हे समजत नाही की खरं कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी गांभीर्याने घेतच नाही. दिवसभरामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी पिल्याने हा एक निष्काळजीपणा आहे. 7 ते 8 ग्लास पाणी तरी दिवसभरामध्ये पिलं पाहिजे. एक छोटासा निष्काळजीपणा हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखरच तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासून या सवयींना अवलंब करण्यास सुरुवात करा. प्रथम घरी शिजवलेलं अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारामध्ये फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडे स्वच्छ करतं आणि बळकट करतं. रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. दररोज किमान 15-20 मिनिटे चालणं किंवा हलका व्यायाम करणं, जेणेकरून पचन योग्य राहील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणं. प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात करायला हवी. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजारही होऊ शकतात. मंडळी, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचं आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण याच विषयावरती अजून खोलात जाणार आहोत, कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी टाळून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. मंडळी, आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे आपलं पोट. तुम्ही कितीही महागडी औषधं घेतली, जिम केलं, सप्लिमेंट्स घेतले, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% पेक्षा जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते.
आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पोट नीट साफ होत नाही, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सगळं नॉर्मल आहे का? तर नाही. हे तुमच्या शरीराचा सिग्नल आहे की काहीतरी चुकीचं घडतंय. चला तर मग आज आपण अशा काही नवीन सवयी आणि गोष्टींबद्दल बोलूया ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोहोचवत आहे. सर्वात अगोदर येतं ते म्हणजे रिफाईंड तेल. तुम्हाला वाटतं की तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेलं खूप प्रोसेस केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि ते शरीरात जाऊन सूज निर्माण करत असतात. त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी पिणं. सकाळी उठल्याबरोबर चहा, मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा. ही सवय इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती चुकीची वाटतच नाही. पण जास्त कॅफीन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतं आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तणाव, स्ट्रेस. तुम्ही काय खाता या इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा मनस्थितीमध्ये खाता. जर तुम्ही सतत तणावात असाल, घाईत असाल, मोबाईल बघत बघत खात असाल तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. चौथी गोष्ट म्हणजे झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4-5 तास झोपता. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस फूड खातात आणि फळं भाज्या कमी खातात. पण फायबर हे आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. सहावी गोष्ट आहे ते म्हणजे जास्त मीठ. तुम्हाला वाटतं मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियाचा समतोल बिघडवतं. त्यामुळे डायजेशन वीक होतं. सातवी गोष्ट आहे सतत बसून राहणं. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन TV बघायला बसता. शरीराची हालचाल खूप कमी झाली की पचन प्रक्रिया स्लो होते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण येतो. आता प्रश्न असा आहे, यावर उपाय नक्की काय आहे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा. हे तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक्स फूड खा, जसं की दही, ताक. हे चांगल्या बॅक्टेरियाला वाढवतात. तिसरी गोष्ट हळूहळू खा आणि नीट चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. चौथी गोष्ट रोज चालणं किंवा मग हलकासा व्यायाम करा. फक्त 20 ते 30 मिनटं चालणं देखील खूप फरक पाडत असतं. पाचवी गोष्ट मोबाईल वापरताना खाणं टाळा, जेवणावरती लक्ष द्या. सहावी गोष्ट साखर किंवा जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण कमी करणं शक्य आहे. सातवी गोष्ट आहे रोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा, किमान 7-8 तास. मंडळी, लक्षात ठेवा, आरोग्य एक दिवसात बिघडत नाही आणि एक दिवसात सुधारतही नाही. हे सगळं छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून असतं. आज तुम्ही स्वतः जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं उद्याचं आरोग्य ठरेल. जर तुम्ही आजपासून या गोष्टींवर लक्ष दिलं तर तुम्ही अनेक मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढं सांगू इच्छिते, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला हे ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.